शरद पवारांच्या आरक्षणाच्या आगीत तेल ओतण्याचं काम करत आहेत प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांवर हल्लाबोल। भारतामध्ये नोकऱ्यांची कमी नाही, नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टलवर 19 लाख नोकऱ्यांच्या संधी। केंद्रीय रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांची लोकसभेत माहिती। कर भरणाऱ्यांनी कमाई कमी दाखवल्यास होणार कठोर कारवाई, प्राप्तिकर विभागाची करडी नजर। करदात्यांना महत्त्वाच्या सूचना। व्हॉट्सअॅप आणि केंद्र सरकारमधील वाद पुन्हा चर्चेत, कठोर कायद्यामुळे व्हॉट्सअॅप भारतामधून बंद होण्याच्या चर्चांना उधाण। पुण्यातील भिडे पूल परिसरातील पाणी ओसरणार, खडकवासला धरणातील विसर्ग बंद करण्याचा निर्णय। कोयना धरणातून दुपारी 12 वाजल्यापासून 10,000 क्युसेक विसर्ग वाढवणार, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। बदलापूरच्या बारवी धरणामध्ये स्वयंचलित दरवाजांच्या गळतीमुळे धरण भरण्यामध्ये अडचणी, दरवाजांची दुरुस्ती करण्याची मागणी। पुण्यामध्ये पुलावरून नदीमध्ये पडलेल्या मुलाचा 12 तासांनंतरही शोध सुरूच, मुलाच्या अंगावर शाळेचा गणवेश असल्याची ही माहिती। ज्येष्ठ नागरिकांसाठी कर्तव्य अभियान राबवणार, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। योजनांची अंमलबजावणीसाठी होण्यासाठी अभियान असल्याची माहिती। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या जिल्ह्यामध्येच नागरिकांना रेशन मिळत नाही, नागरिकांमध्ये असंतोष। नाशिकमध्ये रेशन दुकानात धान्याचा साठा, मात्र धान्य देत नसल्याची नागरिकांची तक्रार। वरळी सिलिंगवरील टोल यंत्रणा बदलणार, यंत्रणेमध्ये वारंवार बिघाड होत असल्यामुळे MSRDCचा महत्त्वाचा निर्णय। बिग बॉस मराठीमधील सूरज चव्हाणचं 1 दिवसाचं मानधन 30 ते 50 हजार। सूरज चव्हाणची सध्या सर्वत्र चर्चा।